नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा अंबिका हे महागौरी आजीने सांगितल्याप्रमाणे त्या व्रताला सुरुवात करतात. सुरुवात केल्यानंतर त्यांना नीर देवी ह्या देवीला प्रकट करून तिला आनंदी म्हणतात ना, तिच्याकडून त्या शक्त्या म्हणजे असं प्रकट करून तिच्याकडून आशीर्वाद घ्यायचा असतो. म्हणून तिची सगळी ही मनोभावे सेवा आणि सगळं काही चाललेलं असतं. घराच्या बाहेर येतात, फुल असा पूर्ण अंधार पडल्यानंतरनं मीरा अंबिका एक प्रकाश पडतो तो पाहतात आणि थोड्याशा घाबरतात. पर त्या नीरदेवीचा जप काही सोडत नाहीत. जप हा कंटिन्यू करत असतात. तोपर्यंत त्या प्रकाशामध्ये मीरा त्या प्रकाशात जाते, हात जोडून देवीचा जप करते. अचानक मीरा गायब होते. अंबिका थोडीशी घाबरते, म्हणते मीरा मीरा असं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा अंबिका मीराने केलेले असते तेच पुन्हा करायला जाते. अंबिका ही तिथून गायब होते आणि मीरा जाऊन पोहोचते. नीरदेवी जिथे असते तिथे त्या जागी पूर्ण असा काळोख एकदम असं पसरलेलं असतो. मीरा ते पाहून खूप घाबरते, म्हणते नाही, किती जरी अडीअडचणी आल्या तरी मी इथून हटणार नाही. मी जे काही सत्य आहे ते जाणून घेणार म्हणजे घेणारच. महागौरी आजीने आम्हाला इथे पाठवले म्हटल्यानंतरनं काही ना काही कारण असल्याशिवाय हे ते सांगू शकत नाहीत, एवढा माझा विश्वास तरी आहे. असं काही झाल्यानंतरनं अंबिकाही तिथे पोचते. अंबिका आणि मीरा म्हणतात की आपण दोघी योग्य जागेवर तरी आलोच आहे ना, इथे कोणतं नवीन संकट तरी आपल्यावरती येणार नाही ना. मीरा म्हणते नाही ताई, असं काही होणार नाही. माझा महागौरी आजीवरती पूर्ण विश्वास आहे. तो मीरा जशी जशी पुढं जाते तोपर्यंत तशी नीरदेवीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. नीरदेवीच्या जवळ गेल्याच्या नंतरनं तोपर्यंत नीरदेवी उठून उभा राहते. तिच्या हातातलं जे शस्त्र तलवार असते ती मीरावरती उगरल्यानंतर अंबिका मध्येच येते, म्हणते नाही, तुम्ही काही जरी झालं तर माझ्या बहिणीला मीराला तुम्ही कोणतीही इजा पोहोचवू शकत नाही. त्याच्या आधी माझ्यावरून तुम्हाला सामोरे जावे लागेल. हे सगळं काही ऐकल्यानंतरनं नीरदेवी ते शस्त्र खाली ठेवते आणि म्हणते की तुमच्या दोघींची जी काही भक्ती माझ्याबद्दल आहे, मी खूप प्रसन्न झाली आहे. बोला तुम्हाला काय पाहिजे. तोपर्यंत मीरा म्हणते नको, आम्हाला एकाच गोष्टीचं फक्त आणि फक्त रहस्य जागून घ्यायचं आहे. तोपर्यंत ती नीरदेवी म्हणते तुम्हालाही चिरतारुण्य पाहिजे, कारण जे कोणी मला प्रसन्न करतं ते फक्त आणि फक्त चिरतारुण्य मागण्यासाठी येतं, दुसरं काही नाही. अंबिका मीरा म्हणतात हे आम्हाला नको आहे चिरतारुण्य वगैरे, फक्त आणि फक्त ती मंजिरी कोण आहे तिचं सत्य आम्हाला जाणून घ्यायचे. ती नीरदेवी थोडीशी रागात म्हणते तिच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की ती मनुष्य नाही आहे. तोपर्यंत मीरा अंबिका खूप घाबरतात. म्हणजे मनुष्य नाही आहे म्हणजे म्हणायचं आहे काय तुम्हाला. नीरदेवी म्हणते अंबिका तुझ्या ज्या शक्त्या आहेत ना त्या मंजिरीवरती कधीही काम करणार नाहीत, कारण ती एक मनुष्य नाही आहे. तुमचा गैरसमज आहे तो. 300 वर्षापूर्वीची ती बाई आहे, एकदम म्हातारी, आणि तिचं ते सत्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला मी डायरेक्टली असं काही सांगू शकत नाही, पण एवढं सांगू शकते की एक आत्मा आणि मनुष्य दोन्ही जर एकत्र आले तर ती मंजिरी तुमचं काही बिघडू शकत नाही. मीरा अंबिका म्हणतात की खरं आहे का हे, आम्हाला लवकरात लवकर तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे, कारण की ती सगळ्यांना मारत सुटली आहे. तोपर्यंत नीरदेवी म्हणते हो, ती माझ्यापाशी आली होती ही ते चिरतारुण्य मागण्यासाठी, पण ती आत्ता सध्या चिरतारुण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे मंजिरी. अंबिका मीरा म्हणते आम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही फक्त एवढंच करा, कितीही संकट वादळं जर आली तर तुम्ही दोघीजणी इथे लांब राहू नका, एकत्र राहा आणि तुम्ही दोघीजणी संकटाला सामोरे जा. असं काही बोलल्यानंतर अंबिका मीरा हो म्हणतात. तोपर्यंत इकडे नीरदेवी म्हणते आता इथून तुम्ही जा, तुमचा वेळ संपला आहे. तिथून त्या अशा गायब होत्यात की त्यांच्या घराच्या समोरच जाऊन पोहोचतात. तोपर्यंत इकडे काही झालेलं असतं वेगळंच काहीतरी. मंजिरी एका अदृश्य भिंतीच्या आतमध्ये तिच्या स्वतःच्याच रूममध्ये कैद झालेले असते आणि तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र जे काय असता कालमुखमणी तो गायब झालेला असतो आणि तो पूर्ण घरामध्ये नर्मदा आणि ही आपली असती ना
नर्मदा माया हे दोघेजण शोधत असतात, पण ही मंजिरी आतून ओरडत असते की माया अगं हे रूममध्ये नाही आहे, पूर्ण घरामध्ये शोध आणि किती काही जरी झालं शोधल्याशिवाय माझ्यापाशी घेऊन ये. पण हे कालमुखमणी असतं दामोदरपाशी. दामोदर एका डीलरला फोन करून सांगत असतो की माझ्यापाशी अशी काही गोष्ट आहे की त्याच्यापाशी ते जर दिलं तर तुम्ही मला दुप्पट पैसे द्याल. आणि ते कालमुखमणी नर्मदा त्याच्या हातामध्ये पाहते आणि म्हणते की काही जरी झालं तर हा मणी मला द्या. त्या मंजिरीला जर कळालं तर तुमचं काही खरं नाही. आणि तो जसा दामोदर तो कालमुखमणी हातात घेऊन तो स्पर्श करतो तसा दामोदरचा होता बेडूक झाल्यानंतर नर्मदा खूप घाबरते आणि ते कालमुखमणी हातातलं घेऊन मंजिरीपाशी जाते आणि म्हणते की तुला एकाच गोष्टीवरती मी हातामध्ये घेईन की माझ्या नवऱ्याला माणसात आण म्हणून. पण मंजिरी मोठ्याने ओरडते की दे मला दे. आणि तो पटकन देते. नर्मदा तिला अंगाळ्यामध्ये घातल्यानंतरनं ती अदृश्य भिंत गायब करते आणि तावातावानी ही मंजिरी घराच्या बाहेर पडते. घराच्या बाहेर पडल्यानंतर तिला दिसतात अंबिका आणि मीरा. अंबिका आणि मीरा तिथे दिसल्यानंतरनं ती थोडीशी घाबरीघुबरी होते. ह्या दोघीही काही बोलत नाही, सरळ रूममध्ये निघून जातात. येणाऱ्या भागामध्ये असं काही पाहायला भेटतं की सगळे काही नाश्त्यासाठी बसलेले असतात. इथे मंजिरीसुद्धा असते आणि अंबिका आणि मीरा दोघीजणी एकत्र येऊन अंबिकाच्या शक्तीने ही 300 वर्षाची जी काही म्हातारी आहे मंजिरी ती सगळ्यांसमोर म्हाताऱ्या रूपामध्ये तिच्या येते. सगळे काही पाहून एकदम आश्चर्य होतात. खूप छान ट्विस्ट असणार आहे येणाऱ्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर कमेंट करा. बाय सगळ्यांना.